इंद्रायणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यातील भामा नदीही प्रदूषित। पवित्र भामाचंद्र डोंगरापासून सुरू झालेली भामा नदी पुढे जाऊन शेलगाव येथे भीमा नदीला मिळते। या नदीच्या काठावर चाकण औद्योगिक वसाहतीच्या अनेक कंपन्या आहेत। या कंपन्यांचं रसायनयुक्त आणि सांडपाणी इंद्रायणी आणि भामा नदीत सोडलं जातंय। त्यामुळे या नद्यांना हिमनद्यांचे स्वरूप प्राप्त झाले। या रसायनयुक्त पाण्यामुळे वाकी, काळूस, भोसे, शेलगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहेत। हे पाप चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्या मालक करत असल्याचा आरोप शेतकरी करतायत। हे पाप करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय। सरकारला शेतकऱ्यांपेक्षा अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या महत्त्वाच्या का वाटतात? अनेक वेळा मंत्र्यांनी नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधलं तरी त्या कंपन्यांना का वाचवलं जातंय? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नक्की केव्हा जाग येणार, असे प्रश्न या निमित्ताने पुन्हा उभे टाकले। या भामा नदीच्या फेसाळलेल्या वातावरणाला पाहून असं वाटतंय की आम्हाला यांनी काहीतरी कुठेतरी संकटात ढकलायचं ठरवलेलं आहे। आमच्या आत्तापर्यंत शेतजमिनीला पाणी पुरवठ्याला पाण्याचा ह्या जमिनीतून पुरवठा होतोय आणि जनावरांना सगळ्यांसाठी एवढं पाणी वापर आहे आणि त्याचं भेसळयुक्त पाणी येते कंपन्यांमधून, MIDCतून। याचा सरकारने ताबडतोब बंदोबस्त करून याच्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलून याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। असं नाही तर आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागेल। ही पवित्र अशी भामा नदी आहे, परंतु या भामा नदीच्या उगमापासून औद्योगिक वसाहतीमधील सर्व केमिकलयुक्त पाणी या नदीमध्ये सोडलं जातं। त्यामुळं याच नदीतील पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा नदीकाठची पूर्ण सगळी गावं असेल, या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होतो। परंतु जर असं पाणी वापरात आलं तर लोकांना, ग्रामस्थांना किंवा सगळ्या लोकांना सुद्धा साथीचे आजार होतील। पिकं सुद्धा, जमीन सुद्धा आपली केमिकलयुक्त होऊन जमिनीचा सुद्धा नाश होईल, पिकांचा सुद्धा नाश होईल। त्यामुळं शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर यावर कारवाई होऊन पवित्र नदी ही पवित्रच राहिली पाहिजे। हिचं गटार गंगा ही नदी झाली नाही पाहिजे, याची सर्वांनी शासनाने दक्षता घ्यावी हीच विनंती।